नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीतील मराठी या विषयाचा पाठ अभ्यासणार आहोत. पाठाचे नाव आहे गचक अंधारे. बघा, प्रत्येकाला आपला जीव आवडत असतो आणि त्यामुळे आपल्या जीवावर बेतणारी एखादी गोष्ट घडणार असेल असं आपल्याला जेव्हा समजतं तेव्हा आपण सावध होतो की जेणेकरून आपल्या जीवाला इजा नको व्हावी. मग असं कदाचित हिंस्र प्राण्यांना सुद्धा कळत असेल आणि ते सुद्धा सावध होत असतील. या कल्पनेतून या पाठाची रचना करण्यात आलेली आहे. या पाठातून एक छान विनोदी कथा सांगितलेली आहे आणि त्या कथेच्या माध्यमातून एक छान असा विनोद कसा घडतो हे सुद्धा आपल्याला अभ्यासायचं आहे. बघा, हा पाठ वऱ्हाडी भाषेतला आहे. आपल्याला माहित आहे की आपली मराठी ही एक समृद्ध भाषा आहे. तिच्या अनेक बोली आहेत आणि त्या बोली संपन्न आहेत, समृद्ध आहेत. त्यांचा एक छान असा वारसा आहे आणि आपली परंपरा त्या अखंडपणे जपत आहे. त्या बोलींमध्ये काही स्वतःचे वाक्प्रचार आहेत, स्वतःच्या म्हणी आहेत, स्वतःचे शब्द आहेत. अशा अनेक बोलींची आपल्याला नावं सांगता येतील. त्याच्यातीलच एक म्हणजे वऱ्हाडी बोली. त्या वऱ्हाडी बोलीतला हा पाठ आहे. वऱ्हाडी भाषेतील समृद्धता या पाठातून आपल्याला अभ्यासायची आहे. मी सर्वप्रथम लेखकांचा परिचय करून देणार आहे आणि सगळ्यांनी डोळ्यासमोर पुस्तक ठेवा म्हणजे छानपैकी आपल्याला पाठ समजेल. पाठाचे लेखक आहेत अशोक मानकर, जे ग्रामीण विनोदी कथालेखक आहेत. हेबारपंथी, पुणे, गणपत फॅमिली इन न्यूयॉर्क, गचक अंधारे हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहे. चित्रपट, दूरदर्शन मालिका, माहितीपट यासाठी त्यांनी कथा आणि संवाद लेखन सुद्धा केलेलं आहे. बघा, या पाठातून एक छोटंसं सामान्य कुटुंब रेखाटलेलं आहे. ज्या कुटुंबाचा व्यवसाय आहे मातीची भांडी बनवायची आणि परिसरात ती विकायची. त्या कुटुंबात एक जोडपं आहे ज्यांचं नाव सदा आणि सकू असं आहे. त्यांना एक मुलगा सुद्धा आहे जो अतिशय खोडकर आहे आणि त्या मुलामुळे या सदाला कसा संघर्ष करावा लागतो आणि तसं करता करता विनोद कसा घडून येतो आणि त्या विनोदातून ही कथा आपल्याला खळखळून कशी हसवते याची माहिती आपल्याला या पाठातून घ्यायची आहे. एका गावात सदा व सकू नावाचे जोडपे राहत होते. त्यांना गजानन नावाचा मुलगा होता. त्यांचा गाडगी मडकी करण्याचा धंदा होता. भाजलेली मडकी सदा पंचक्रोशीतील गावातल्या बाजारात विकायला नेई. गाढवाच्या पाठीवर मडकी ठेवून ते हाकत हाकत तो बाजाराला जायचा आणि येताना त्याच्या पाठीवर बसून यायचा. कधी कधी एखाद्या बाजारात मडकी शिल्लक राहत असत ती तो कुण्या ओळखीच्या घरी ठेवून यायचा. बघा, या कुटुंबात एक जोडपा आहे ज्याचं नाव आहे सकू आणि सदा. त्यांचा गजानन हा मुलगा अतिशय खोडकर आणि अवखळ आहे. त्या कुटुंबाचा गाडगी आणि मडकी तयार करण्याचा व्यवसाय आहे. मातीचा जी भांडी असतात ती भांडी ते तयार करत असतात आणि आजूबाजूला जाऊन परिसरात जाऊन ज्याला पंचक्रोशी म्हणतात. बघा, पंचक्रोशी म्हणजे पूर्वी अंतर मोजण्याचं, आज जसं किलोमीटर हे परिमाण आहे तसं पूर्वी अंतर मोजण्यासाठी कोस या परिमाणाचा उपयोग व्हायचा. आणि मग 5 कोसाच्या आत साधारणपणे जी गावं असायची त्यांना पंचक्रोशी असं म्हटलं जायचं. 5 कोसाच्या आतली जी गावं आहेत त्यांना पंचक्रोशी असं म्हटलं जायचं. आणि अशा पंचक्रोशीमध्ये जाऊन सदा आपण तयार केलेली भांडी, गाडगी जी पण असतील मातीची ती विकून यायचा. आणि यासाठी त्याने आपल्या घरी एक गाढव सुद्धा पाळलेला होता. त्या गाढवाच्या पाठीवर ती भांडी ठेवायची आणि ज्या ठिकाणी बाजार असेल त्या ठिकाणी तो जाऊन यायचा आणि सगळी भांडी जर विकली गेली तर तिकडनं तो त्या गाढवावर बसून यायचा. आणि समजा काही मातीची भांडी उरली तर तो आपलं त्या ठिकाणी एखादं ओळखीचं घर शोधायचा आणि त्या ओळखीच्या घरी ती मडकी ठेवायचा आणि आपल्या गाढवाला सोबत घेऊन त्या गाढवाच्या पाठीवर बसून यायचा. आता मात्र असं त्याचा अतिशय व्यवस्थित सुरळीतपणे व्यवसाय सुरू आहे आणि सदा आपली कुटुंबाची
सगळ्या गरजा या व्यवसायातून भागवतोय, उदरनिर्वाह सुद्धा त्या व्यवसायातून करतोय. सदाचं व्यवस्थित चाललेलं होते. आठवड्यातून 2-3दा आपले वडील कुठेतरी बाजाराला जातात हे नानग्या गजाननला कळू लागले होते. वडिलांबरोबर बाजारात जाण्यासाठी आता तो सारखाच हट्ट करू लागला होता. दरवेळी त्याची समजूत घालता घालता सदा व सकू मेटाकुटीला येत असत. बघा, त्यांचा सदा आणि सकूचा गजानन नावाचा जो मुलगा आहे तो मुलगा हट्टी आहे आणि आपले वडील आठवड्यातून 2-3दा कुठेतरी जातात. ते आपल्याला टाळून जातात, आपलं लक्ष विचलित करून जातात आणि आपल्याला घरीच सोडून ते स्वतः मात्र कुठेतरी फिरण्यासाठी जातात अशी त्यांची धारणा असते. बघा, घरात जर लहान मुलं असतील तर त्यांना असं वाटतं की आपले आई वडील कुठं कामासाठी जात असतील तर ते जणू काही मौज करण्यासाठी जातात आणि त्यांनी आपल्याला सोबत घेऊन जावं असं त्यांना वाटतं. म्हणजेच वडील जर कुठेतरी बाहेर जायला निघाले, ऑफिसात जायला निघाले, त्यांनी त्यांची तयारी केली, बॅग उचलली की मुलगा त्यांच्या आधी दारात तयार असतो. किंवा शेतकरी वडील असतील तर मुलगा त्यांच्या आधी शेतात जाण्यासाठी तयार असतो आणि वडील जसं उन्हात काम करतात तसं वडिलांनी आपल्याला सुद्धा घेऊन जावं असं त्याला वाटत असतं. तसं सदाच्या लक्षात येतं की आपले वडील कुठेतरी जातात, ते आपल्याला घेऊन जात नाही आणि म्हणून तो आता त्यांच्या मागे लागू लागला, हट्ट करू लागला, आग्रह करू लागला की मी सुद्धा तुमच्यासोबत येणार. आणि त्याची समजूत काढता काढता सदा आणि सकू दोघंही मेटाकुटीला येऊन जात असत. आता मेटाकुटीला येणे हा वाक्प्रचार आहे ज्याचा अर्थ आहे रडकुंडीला येणे. बघा, मेटाकुटीला येणे म्हणजे रडकुंडीला येणे, कंटाळून जाणे. बघा, आपल्या लहान मुलाची समजूत काढता काढता सदा आणि सकू दोघंही मेटाकुटीला येऊन जात असा आपल्याला दुसऱ्या वाक्यात सुद्धा उपयोग करता येईल. बाबा कुठेतरी गावी जायला निघाले आणि मी त्यांच्या मागे लागलो म्हणून आईचा जीव मेटाकुटीला येऊन गेला. किंवा आपल्या घरची गरिबीची परिस्थिती असताना आपल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करण्यासाठी सदाला खूप कष्ट करावे लागायचे आणि म्हणून त्याचा जीव मेटाकुटीला येऊन लागायचा. असे अनेक वाक्य आपण तयार करू शकतो आणि ह्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करू शकतो. तुम्हाला जमेल तसे 4-5 वाक्य तुम्ही तुमच्या वहीत सुद्धा लिहून काढा. मेटाकुटीला येणे म्हणजे रडकुंडीला येणे किंवा कंटाळून जाणे. सदा व सकू मेटाकुटीला येत असत. एके दिवशी सदाला मडकी विकायला शेजारच्या गावात जायचे होते. भल्या पाटे उठून सकूने भाकरी तापल्या, शिदोरी बांधून दिली. त्यावेळी गजा गाढ झोपला होता. सदाला ज्या बाजाराला जायचे होते तिथे मागची मडकी शिल्लक होती. त्याने ती ओळखीच्या घरी ठेवली होती, त्यामुळे त्याला फक्त गावावर बसून जायचे होते. त्याने गाढव रात्रीच गावात चालायला सोडले होते. ते शोधले आणि त्यावर बसला की परस्पर निघायचे या बेताने सदाने आवरले. अंगणातल्या चपला पायात सरकवल्या. तो बाहेर पडणार तोच गजाला नेमकी सांगले. बघा, असं सदाचा व्यवस्थित व्यवसाय सुरू होता आणि एके दिवशी सदा मडके विकण्यासाठी पंचक्रोशीतल्या एका जवळच्या गावी जाणार होता आणि त्यासाठी तो तयारी करू लागला. भल्या पाटे त्याची पत्नी उठली. पत्नीने त्याच्यासाठी शिदोरी तयार करून दिली आणि तिने छानपैकी भाकरी थापल्या. भाकरी तापून आपल्या पत्नीच्या हाती तिने शिदोरी तयार करून दिली आणि ज्या गावी तो आज जाणार होता त्या गावी तो मागच्या आठवड्यात जेव्हा बाजाराला गेला तेव्हा मडकी आणि गाडगी ठेवून आलेला होता. म्हणजे ती उरलेली होती आणि तो ती आपल्या ओळखीच्या घरी कुठेतरी ठेवून आलेला होता. त्यामुळे दुसरा कोणताही ताण त्याच्या मागे वाच नव्हता. फक्त एकच करायचं, त्याने ते रात्रीचे गाढव गावात सोडून दिलेलं होतं चारा खाण्यासाठी, चरण्यासाठी आणि ते गाढव सकाळी उठायचं, ते पकडायचं आणि त्याच्यावर बसायचं आणि त्या बाजाराला जायचं असं त्याने बेत केलेला होता. कारण तो त्या गाढवाला सोबत घेऊन जाणार होता आणि ते चरण्यासाठी रात्रभर त्याने गावात कुठेतरी सोडून दिलेलं होतं. पाठी उठायचं, आपला गाढव शोधायचं, त्याच्या पाठीवर बसायचं आणि त्या गावी जायचं. आज मात्र त्याला सोबत मडकी घेऊन जाण्याची गरज नव्हती, कारण तिथंच आधीच मडकी उपलब्ध होती, तिथं तो ठेवून आलेला होता. असं असताना सदाचा मुलगा गजानन हा गाढ झोपलेला होता.
मात्र आपल्या वडिलांनी बाहेर जाण्यासाठी चपला काढल्या, चपला सरकवल्या आणि गजाला जाग आली. नेमका तो उठला. आता सदाच्या बेत ठरलेला होता की गावात जायचं, गाढव पकडायचं आणि निघायचं. याच्यासाठी त्याने चपला काढल्या आणि त्या चपला ओढून पायात घालणार तेवढ्यात गजाला जाग आली. खाटेवरून धाडकन उडी घेऊन पळतच बापाजवळ एक त्याने किल्ला केला. मी येतो, मी येतो, सध्याने डोकाला हात लावला. बघा, खाटेवरून धाडकन उडी घेऊन तो गजानन पळतच बाबाच्या समोर उभा राहिला आणि त्याने गिल्ला केला. गिल्ला केला म्हणजे गोंधळ केला. गजाने गिल्ला केला. गिल्ला करणे म्हणजे गोंधळ करणे. गिल्ला करणे म्हणजे गोंधळ करणे. गजाने गोंधळ केला तिथं आणि तो गोंधळ केल्यामुळे तिथलं वातावरण गजाने गोंधळ घातल्यामुळे सदाला मात्र आता भीती वाटू लागली. कारण गजा आता आपल्या सोबत येण्यासाठी आग्रह करेल आणि त्याला आपण सोबत घेऊन जाऊ शकत नाही. बघा, गिल्ला करणे ह्या वाक्प्रचाराचा आपण दुसऱ्याही वाक्यात उपयोग करू शकतो. उदाहरणार्थ, सध्या सुट्ट्या असल्याने मुले दिवसभर घरी गिल्ला करत असतात, किंवा एखाद्या पक्ष्याचा मृत्यू झाला म्हणून बाकीच्या सगळ्या पक्ष्यांनी त्या परिसरात गिल्ला केला. काठेवरून धाडकन उडी घेऊन पळत बापाजवळ एक त्याने गिल्ला केला. मी येतो, मी येतो, सदाने डोक्याला हात लावला. सदा विचार करू लागला. सदा विचारात पडला की आता याला सोबत कसं घेऊन जायचं आणि त्याला तो सोबत तर घेऊन जाऊ शकत नाही. मग आपण काय करतो अशा वेळेस? लहान मुलांना जर सोबत घेऊन जायचं नसेल तर त्या मुलांना घाबरवण्याचा प्रयत्न करतो. एखादा लहान मुलगा वारंवार बाहेर जात असेल, बाहेर जर ऊन असेल, बाहेर जर पाऊस असेल, तर त्या मुलाला जावं, मनमुराद फिरावं, नाचावं, खेळावं वाटतं. पण आईला माहिती आहे की याच्या आरोग्याला चांगलं नाही. मग तो चांगलं सांगून कधीच ऐकत नाही. मग आई काय करते की बाहेर भुवा आहे, किंवा बाहेर भूत आहे, बाहेर एखादं कुत्र आहे, कोणीतरी आहे, अशी आपण त्याला भीती दाखवतो. आणि मग सदा सुद्धा तशी काहीतरी युक्ती करण्याच्या तयारीत होता. रात्री सदाच्या गावालगतच्या परिसरात वादळी पाऊस झाला होता. विजा कडाडल्या होत्या, गारपीट झाली होती आणि त्या तडाख्यात एक वाघ सापडला होता. वाघाने वाचवून आपल्या जागेवरून पळ काढला होता. आसरा शोधत तो सदाच्या गावात येऊन धडकला होता. बघा, त्याच रात्रीची गोष्ट आहे ज्या पहाटे या सदाच्या घरात हा प्रसंग घडला. त्या रात्री मात्र प्रचंड पाऊस झालेला होता आणि त्या पावसाच्या तडाख्यात एक वाघ सापडला. बघा, मी आधीच बोललो की प्रत्येकाला आपला जीव आवडतो आणि त्या वाघाला सुद्धा भीती वाटली. तो वाघ त्या गडगडणाऱ्या विजांना बघून, त्या ढगांचा आवाज ऐकून पळत 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 एका गावात शिरून गेला आणि चुकून तो गावात शिरला आणि तो एक प्रकारे भावचळून गेलेला होता, म्हणजे गोंधळून गेलेला होता. बघा, तो वाघ त्या पावसामुळे भावचळून गेला होता. त्या विजांचा आवाज, ढगांचा कडकडाट यामुळे तो एक प्रकारे गोंधळून गेला होता आणि गोंधळून तो चुकून एका गावात शिरला आणि कुठेतरी आसरा मिळेल या आशेने, तो त्या ठिकाणी थांबलेला होता आणि आसरा शोधत होता. आसरा म्हणजे आधार शोधत होता. बघा, कुठेतरी आधार मिळावा या आशेने तो त्या ठिकाणी आलेला होता आणि आधार शोधत शोधत तो एका ठिकाणी उभा राहिला, येऊन धडकला. पाठेपर्यंत कुठेतरी आश्रय घेऊ, मी झुंजू होताच इथून निघून जाऊ हे हिशोबाने वाघाने गावात जागा शोधण्याचा प्रयत्न केला. इकडे शोध तिकडे शोध करत त्याला एक पडके खिंडार दिसले. आज जाऊन वाघ बाजूच्या भिंतीलगत उभा राहिला. ही सदाच्या घराची मागची भिंत होती. बघा, सदाच्या घराची मागच्या भिंतीच्या लगत
तो वाघ येऊन उभा राहिला आणि त्याने ठरवलं की रात्रभर या भिंतीचा आपण आधार घ्यायचा. तो वाघ सुद्धा त्या पावसामुळे घाबरून गेलेला होता. साहजिकच खिंडारात भिंतीशी उभ्या असलेल्या वाघाला सदाच्या घरातल्या बोलण्याचा आवाज येत होता. स्पष्टपणे तो त्यांच्या घरात जो विषय सुरू होता ते त्याला समजलं आणि सदा आपल्या गजाची समजूत काढत होता. वाघाला हे सगळं ऐकायला येत होतं. बघा, ही काल्पनिक कथा आहे. वाघ ऐकू शकतो, वाघ आपली भाषा समजू शकतो, अशी या ठिकाणी कल्पना केलेली आहे. आणि वाघाला त्या सदाच्या घरातला सगळा आवाज जसाच्या तसा येत होता आणि म्हणून वाघ ते सगळं ऐकत होता. वाघाने ठरवलेलं होतं की रात्रभर इथं थांबायचं आणि झुंजूमुंजू झालं की निघून जायचं. झुंजूमुंजू होणं म्हणजे संधी प्रकाश, म्हणजे पहाटेचा उजेड झाला, थोडंसं उजेड लागलं की आपण या ठिकाणाहून निघून जायचं. झुंजूमुंजू म्हणजे संधी प्रकाश. झुंजूमुंजू झाला, संधी प्रकाश झाला, पहाटेचा थोडासा उजेड पडला की आपण या ठिकाणाहून निघून जायचं असं त्या वाघाने ठरवलं. आणि तो वाघ त्या भिंतीच्या बाजूला उभा असताना सदाच्या घरातलं सगळं बोलणं त्याला ऐकू येत होतं. सदा विचार करत म्हणाला, बाबू, तुले म्या नेलं असतं, पण अंधार किती आहे, रातच आहे ना अजून. बघा, ते त्यांच्या बोलीभाषेत बोलताय. मी तुला घेऊन गेलो असतो म्हणे. म्या म्हणजे मी, तुले म्हणजे तुला, म्या तुम्ही नेलं असतं, तुले म्हणजे तुला, नेलं असतं म्हणजे घेऊन गेलो असतो, पण बाहेर अंधार आहे, बाहेर खूप अंधार आहे म्हणे. आणि त्या अंधारामुळे अजून रात्र असल्यामुळे मी तुला घेऊन जाऊ शकत नाही. गजा उसळला, असू द्या, मी येतो. गजा मात्र अगदी भेटून उठलेला होता. तो म्हणतो की नाही, अंधार असू द्या, मी येतो. लेका, रस्त्यावर या व्यक्ती ओला असते बरं, असू द्या, लहान लेकराले उचलून येते म्हणतात, तो नेऊ द्या, काही नाही, मी येतो. तिकडे लांडगा येते, मग येऊ द्या, मी येतो म्हणजे येतो. पुढे जंगल लागते, जंगलात वाघ असते ह्या टाइमाला. बघा, हा सगळा संवाद तो वाघ ऐकतोय आणि वाघाला थोडासा अभिमान वाटला की आपल्याला लोक घाबरतात. कारण सदाने आधी सगळ्यांची नावं सांगितली. मग म्हणे तिथं कोल्हा असतो, तो कोल्हा लहान मुलांना उचलून घेऊन जातो. मग सदाचा मुलगा तरी सुद्धा ऐकत नाही. गजानन म्हणतो की ठीक आहे, असू द्या, कोल्हा असेल तर असेल, मी येतो. मग सदा त्याला सांगतो की पुढं वाघ असतो आणि वाघ मात्र लहान मुलांना खातो. मग त्या वाघाला थोडासा अभिमान वाटतो की लोक आपल्याला घाबरतात. त्या भिंती आवडून ते सगळं तो ऐकत असतो. हां, असू द्या, काही भेऊ नका जर तुम्हाला वाघा खागाचा. आता मात्र वाघाचा स्वाभिमान दुखावतो. एवढा लहान मुलगा असेल असा तो अंदाज करतो आणि वाघ मनाशीच म्हणतो. ते ऐकून वाघ मनाशीच म्हणाला, डोळेच आटेल मोठं दिसून राहिल्याची. बघा, तो वाघ सुद्धा त्या बोलीभाषेत म्हणतो की लोयच म्हणजे खूपच, आटेल खूपच आगाऊ, पोट्ट म्हणजे लहान मुलगा, खूपच आगाऊ असा हा लहान मुलगा दिसतोय. हा तर वाघाला सुद्धा घाबरत नाही. आपल्याला इतके लोक घाबरतात, हा तो वाघाला सुद्धा घाबरत नाही. तो सगळा संवाद ऐकून वाघाचा स्वाभिमान मात्र आता दुखावतो. आणि वाघानं खाल्लं तर खाल्ले, सदा न म्हटलं. तसा गजा तोंड वेडावर म्हणाला, मले खाल्लं तर तो काय तुम्हाला सोडणार आहे काय? काही नाही, मले माहीत आहे, मी येऊ नये म्हणून तुम्ही मले भेव दाखवून राहिले. बघा, सदा त्याला सांगतो की ती जंगलात एक वाघ आहे म्हणे आणि तो वाघ लहान मुलांना खातो. तो म्हणे खाऊ द्या, खाल्लं तरी चालेल, पण तो वाघ मला खाईल आणि तुम्हाला काय सोडणार आहे का? म्हणजे तुम्ही जाणार आणि मी जाणार नाही असं होईल का? तुम्ही जाणार तर मी पण येईल, खाऊ द्या वाघ, दोघांना खाईल तर ते. आणि हे सगळं ते वाघ ऐकत असताना वाघाच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार येऊ लागले. सदाने विचार केला, डोळे मोठे करून म्हणाला, या व्यक्ती जंगलात कधी ना कधी ते गचक अंधारी भेटली. बघा, आणि वाघानं तर तुले सदानं म्हटलं. तसा गजा तोंड वेडावर म्हणाला, मले खाल्लं तर तो काय तुम्हाला सोडणार आहे का? काही नाही, मले माहीत आहे, मी येऊ नये म्हणून तुम्ही मले भेव दाखवून राहिले. सदाने विचार केला, डोळे मोठे करून म्हणाला, या व्यक्ती जंगलात कधी ना ते गच्च कंधारी भेटलं तर म्हणून नको म्हणे. बघा म्हणे,
त्या जंगलात एक वाघ सुद्धा असतो. मग वाघाला तो गजा काही घाबरत नाही. मग सदा त्याला दुसरी भीती दाखवतो की म्हणे वाघाचं सोड, पण तिथं गचकंधारे असतं आणि ते गचकंधारे भेटलं तर मग मला बोलू. गजा गडबडला. गचकंधारे? हो गचकंधारे. काय होय हे गचकंधारे? बघा आता आजपर्यंत गजाने हे काही नाव ऐकलेलं नाही. गचकंधारे नाव ऐकून त्या गजाला प्रश्न पडतो की काय आहे हे गचकंधारे? वाघ ऐकला, सिंह ऐकला, आजपर्यंत ओल्याचं नाव ऐकलं, पण गचकंधारे हा कोणता प्राणी आहे? मग मात्र आता सदा त्याला समजावून सांगतो. गचकंधारे माहित नाही तुले? लेका गचकंधारे वाघ सिंहालेही एका घासात खाते म्हणतात. आपल्याला भेटली तर काही नाही, एवढं खतरनाक जनावर तरी आहे कोणतं? बघा मग गजा आता मात्र थोडासा घाबरून जातो, कारण सदाने त्याला त्या गचकंधारीची भीती दाखवली आणि गचकंधारीबद्दल माहिती सांगत असताना सदा त्या गजाला सांगतो की वाघ सिंहाने सुद्धा एका घासात खातो म्हणे गचकंधारी. आपल्या बोलीभाषेत सांगताना तो म्हणतो की गचकंधारी वाघ सिंहालाही एका घासे खाते म्हणतात, एका घासात खाऊन टाकतो म्हणे ते वाघाला सुद्धा. आणि वाघ हे सगळं ऐकून राहिला. आपल्याला भेटली तर काही नाही हो, या गचकंधारीपेक्षा अवघड प्राणी, विचित्र प्राणी, हिंस्र प्राणी तू कधी पाहिलाय का म्हणे, जो वाघाला आणि सिंहाला सुद्धा खातो? खतरनाक. आता गजा हादरला. आता मात्र काय झालं? गजा हादरला म्हणजे तो घाबरला. आता मात्र तो लहान मुलगा, तो गजा आता मात्र घाबरून गेला. आता तो घाबरला, हादरला आणि हादरून मात्र तो आता थोडासा शहारून गेला. शहारून आईजवळ पळाला आणि म्हणाला, मी नाही येत, मग जा तुम्हीच. सदाची युक्ती फळाला आली. बघा युक्ती फळाला येणं म्हणजे यश मिळणं. सदाला यश आलं. सदाची युक्ती फळाला आली, सदाला यश आलं. आतापर्यंत तो गजा अजिबात ऐकत नव्हता. आता मात्र तो येण्यासाठी नकार देऊ लागला. आता तो मात्र घाबरला, कारण गचकंधारी जर वाघ सिंहाला खाते तर आपला तर कुठे हिशोब लागत नाही. आणि हा सगळा संवाद त्या खिंडाराच्या बाजूला त्या भिंतीजवळ उभा राहून तो वाघ सगळं ऐकतोय आणि त्याला या सगळ्यांची भाषा जशीच्या तशी समजते. त्याच्या कानावर हे शब्द पडतात. वाघ मनातून भेला. कोणती गचकंधारी होय बाबा? आपल्याला भेटली तर काही नाही हो, थोडंसं दिसायला लागल्यावर चालले जाऊ तुम्ही. बघा आता मात्र वाघ सुद्धा घाबरला. त्याला सुद्धा त्याचा जीव प्रिय आहे, कारण सदाने सांगताना सांगितलं की वाघ आणि सिंहाने हे गचकंधारी एका घासात खातं म्हणणे. आणि हे सगळं ऐकून वाघ सुद्धा घाबरला. तो म्हणतो की नाही नाही नाही, आपण थोडंसं उजेड पडलं की आपण इथून निघून जाऊ. त्या गचकंधारीच्या नादी लागण्यात जा नाही. तो गचकंधारी आपल्याला सुद्धा खाऊन घेईल आणि आपल्याला जर खाऊन घेईल तर आपण त्यापेक्षा थोडासा उजेड पडला, झुंजून झालं की इथून गुपचूप निघून जायचं. सदा लगबगीने घराबाहेर पडला. रात्री चरायला सोडलेले गाढव शोधू लागला. अद्याप गुडूप अंधार होता. ही गल्ली बघ, हा उकिरडा बघ, तो बघ, असे सगळीकडे फिरत अखेरीस त्याच्या घरामागच्या खिंडाराजवळ आला. बघा आता मात्र सदाने कसं तरी त्या गजाला शांत केलं, गजाची समजूत काढली. तो गजा भीतीने परत एकदा झोपी गेला आणि मग सदा आपल्या रस्त्याला लागला. त्याने रात्रीचे गाढव चरण्यासाठी सोडलेलं होतं गावात. ते गाढव पकडण्यासाठी, त्याला शोधण्यासाठी पूर्ण गावभर फिरला. फिरून 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 कंटाळा, मात्र गाढव काही सापडत नाही. मग शेवटी गजा सदा कंटाळून त्या घराजवळ येतो आणि आपल्या घराच्या मागच्या दाराजवळ गेल्यानंतर ती पडकी भिंत जी होती त्या भिंतीजवळ तो गेला आणि जाऊन त्या खिंडाराजवळ आल्यावर त्याच्या लक्षात येतं की इथं मात्र आपलं गाढव आहे. पण तिथं खऱ्या अर्थाने कोण उभं असतं तर तो वाघ उभा असतो, जो पावसाच्या तडाख्याने घाबरून तिथं आलेला असतो. भिंतीशी वाघ उभा होता. दुरून थोडासा अंधारच होता अजून तिथं. दुरून त्याची अस्पष्टशी आकृती दिसतात. सदा स्वतःशी उद्गारला, हाय साऱ्याचं, मी साऱ्या गावात पाहून राहिलो आणि हे गदळ पाहिलं तर उभी अथ.
बघा तो सुद्धाशीच म्हणतो त्याच्या बोलीभाषेत की हाय सायाचं म्हणजे हे गदळ मी साऱ्या गावात कोण राहिलो आणि हे गदळ गदळ असं म्हटलेलं आहे. बघा ळचा ड झालेला आहे गदळ मी सगळ्या गावात शोधून आलो म्हणे आणि हे गाढव या ठिकाणी उभं आहे आणि मी इतका दमलो पण हे तर आपल्या भिंतीजवळच उभा आहे. काकीत कळसा आणि गावाला वळसा असा प्रकार त्या ठिकाणी सदाला अनुभवायला मिळाला. आपल्या भिंतीजवळच ते गाढव उभं आहे आणि आपण याला सगळ्या गावावर शोधून आलो. बघा इतका पाठ आता आपण अभ्यासलेला आहे. या पाठाचे शब्दार्थ या पाठातले वाक्प्रचार यांचा तुमच्या पद्धतीने वाक्यात उपयोग करा. जास्तीत जास्त वाक्य तयार करून हे सगळे वाक्प्रचार तुमच्या वहीत लिहा आणि ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टाका. शब्दार्थ सर्व वहीत लिहून घ्या. राहिलेला पाठ आपण पुढच्या व्हिडिओत अभ्यासणार